नमस्कार मित्रांनो, 14 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 ह्या काळात मध्य महाराष्ट्र, महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग तसंच खानदेश ह्या भागात प्रचंड अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. इतका प्रचंड पाऊस मागच्या 30-40 वर्षात झालेला नव्हता, असं ज्येष्ठ व्यक्ती सांगतात. अशा परिस्थितीत एवढा प्रचंड पाऊस झालेला असताना सरकारने म्हणजे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळेवर आणि भरघोस अशी मदत करणं अपेक्षित होतं, परंतु ती केली नाही. पुंजी मदत शेतकऱ्यांना केली राज्याचे खोटारडे आणि अपयशी मुख्यमंत्री, जे लांड्या-लबाड्या करून राज्याचे मुख्यमंत्री झालेले भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुन्हेगार अशा व्यक्तींना सोबत घेऊन जे आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत. तर मी जे म्हटलो भ्रष्टाचारी, गुन्हेगार, खुनी, तर हे याचे उदाहरणं राज्याच्या मंत्रिमंडळात अजित पवार सारखा भ्रष्ट मंत्री आहे. संजय राठोड सारखा भ्रष्ट आणि खुनी मंत्री आहे. असे प्रताप सरनाईक असेल, असे वेगवेगळे मंत्री. आता हे आरोप किंवा ही गोष्ट राज्याला देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली होती, म्हणून मी ती सांगतोय. वेगळं काही सांगत नाहीये. ते स्वतःला म्हणजे त्यांनी मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्या राज्यात काळ्या पैशातून जाहिराती छापून घेतल्या होत्या देवाभाऊ नावानं, तर हे किती भ्रष्ट हे आता यांच्याच याच्यातून सिद्ध झालेले. आपण त्याच्यावर नाही बोलणार, त्याच्याशी आपल्याला सध्या बोलायचं नाही. आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, शेतकऱ्यांच्या. व्हिडिओ थोडा सविस्तर होईल, पण पूर्ण व्हिडिओ बघा. तर असा प्रचंड पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जवळ 1000 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला. जनावर वाहून गेले, त्याची तर गणतीच होऊ शकत नाही. ही जी काही 1000 जनावरं ची नोंद झाली, ही प्रत्यक्ष जे मृतदेह जनावरांचे सापडले त्याच्यावरून हा आकडा मिळालेला आहे. 250 पेक्षा जास्त व्यक्तींचं किंवा माणसांचं याच्यात म्हणजे मरण झालं, ह्या व्यक्ती मृत पावल्या. तर अशा परिस्थितीत राज्याला अपेक्षित किंवा राज्यातल्या शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळायला पाहिजे होती, ती मिळाली नाही. तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या बातम्या आल्या असतील, त्या मी सांगतो. बीड, जालना, अहिल्यानगर ह्या जिल्ह्यांमध्ये जी मदत शेतकऱ्यांना वाटली जाणार होती आणि तसं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. तर आता त्याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. मदत काही वेळेवर शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दिवाळी उलटून गेल्यानंतर आता जवळ 1 महिना होऊन गेलेला आहे, म्हणजे जवळ-जवळ दीड महिना झाले आहे. अशा परिस्थितीत फक्त 50% शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झाली आणि आणखी 50% शेतकरी जे राहिलेले त्यांना आणखी दीड महिना लागेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतो. म्हणजे जे मुख्यमंत्री दिवाळी अगोदर मदत खात्यावर जमा करणार होते, त्यांना 3-3, 4-4 महिने लागतात मदत जमा करायला. अशा म्हणजे ही जी मदत आहे, ही त्यांनी काळजीपूर्वक किंवा जनतेवर उपकार केल्यासारखी जनतेचेच पैसे मी देतोय असं दाखवून जाहिरातबाजी मात्र केली आणि ते पैसे मात्र शेतकऱ्यांना वेळेवर मिळालेले नाही. तर आपल्या व्हिडिओचा मुद्दा हा आहे का? तर नाही, वेगळा मुद्दा आहे आपल्या व्हिडिओचा. बीड, अहिल्यानगर आणि जालना ह्या जिल्ह्यांमध्ये जी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायची होती, ही मदत काही तलाठी, तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिस मधल्या लोकांनी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या नावावर जमा केली. तर त्याच्यातला एक मनोरंजक किंवा धक्कादायक असा किस्सा सांगतो. एका तलाठ्याने जालना जिल्ह्यामध्ये जी मदत शेतकऱ्यांना जमा करायची ती मदत स्वतःच्या 2 बायकांच्या नावावर जमा केली. त्याच्यातली जी आवडती बायको होती तिच्या नावावर 30 लाख रुपये जमा केले. जी नावडती बायको होती तिच्या नावावर 10 लाख रुपये जमा केले. मग जिच्या नावावर 10 लाख रुपये जमा झाले, तिला ह्या गोष्टीचा राग आला आणि या गोष्टीची कुणकुण ज्यावेळेस तिला लागली,
की तिची जी सवत आहे तिच्या नावावर 30 लाख रुपये जमा झाले आणि तिनं त्याच्यानंतर मग या गोष्टीचा भांडाफोड केला. ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, नसेल पोहोचली तर आता तर तुम्हाला ही गोष्ट कळली असेल. तसंच बीड जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा करण्याच्या ऐवजी तलाठी, तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिसमधल्या काही लोकांनी स्वतःच्याच किंवा स्वतःच्या मित्रांच्या खात्यावर जमा केली आणि ती लुटली. तर असे वेगवेगळे किस्से या मदतीचे शेतकऱ्यांपर्यंत आतापर्यंत फक्त 50% शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली. बाकीची मदत ही येणाऱ्या काळात मिळणार आहे. जवळजवळ 1-1.5 महिना अजून त्याच्यासाठी लागू शकतो. तर 3 ते 5 नोव्हेंबर 2025 ला केंद्रातलं पथक राज्याला मदत करण्यासाठी आपल्याला किती निधी द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी पाहणी करण्यासाठी आलं होतं. त्याचा पण किस्सा तुम्हाला माहीत झाला असेल. ते पथक बॅटऱ्या लावू बघत होतं. म्हणजे दिवसात झोपा काढीत होतं, हॉटेलवर जात होतं आणि रात्री त्यांच्या सवडीनुसार बघायला जात होतं. एकतर पथक नरेंद्र मोदी स्वतःला काहीतरी ऍक्टिव्ह वगैरे समजतात, स्वतःची पाठ थोपटून घेतात. त्यांचं पथक मात्र पाऊस पडून गेल्यानंतर 1 ते 1.5 महिन्याने राज्यात आलं. निर्लज्जपणाचा हा कळसच होता. तर त्याच्यात आणखी कळस त्यांनी असा केला का रात्री म्हणजे दिवसा न बघता रात्री, कारण दिवसा यांना भीती वाटत होती लोक शेतकरी यांना मारहाण करतील, इतका प्रचंड रोष जनतेमध्ये होता. म्हणून हे रात्री बघायला जात होते आणि मोबाईलच्या बॅटरीमध्ये नुकसानीची पाहणी करीत होते 1-1.5 महिन्यानंतर पाऊस होऊन गेल्यानंतर. तर आता हे पथक येऊन गेलं. राज्याने त्यांना प्रस्ताव देणं अपेक्षित होतं. फक्त बघून गेल्यानंतर काही लगेच मदत मिळत नसते केंद्राची. त्याच्यासाठी वेगवेगळ्या अटी शर्ती आहेत. प्रस्ताव राज्यानं देणं अपेक्षित होतं. तो प्रस्ताव तर दिला नाहीच, परंतु आता त्याच्यात पण घोळ आहे. राज्यातले खासदार, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत अधिवेशन चालू आहे प्रश्न विचारला, त्यावेळेस हा घोळ लक्षात आला की अजूनही महाराष्ट्र राज्याने केंद्राला मदतीसाठीचा जो प्रस्ताव असतो तो प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही. पथक येऊन 1.5 महिना होऊन गेलेला असताना. तसंच आता त्याच्यात पण घोळ आहे. केंद्रीय पथकाचं म्हणणं आहे की 14 लाख हेक्टरवर नुकसान झालेलं आहे आणि आपल्या राज्य सरकारचं म्हणणं असं आहे की 1,10,309 हेक्टर इतक्याच जमिनीचं नुकसान झाले. म्हणजे मधल्या जवळजवळ 13 लाख हेक्टर जी जमीन आहे तिचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात यांचा मेळ लागत नाही. म्हणजे केंद्र म्हणतं 14 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं, राज्य म्हणतं 1,10,000 हेक्टर जमिनीचंच नुकसान झालं. म्हणजे इथं सरकार एकाच पक्षाचा असताना, म्हणजे मतं मागताना नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे छातीपिटीत असतात का डबल इंजिन सरकार द्या, म्हणजे जे सरकार केंद्रात आहे तेच राज्यात निवडून द्या, म्हणजे तुम्हाला मदत मिळायला सोपं जाईल. आणि यांच्यात असा मेळ नाही. एक म्हणतो इतकं नुकसान झालं आणि दुसरा म्हणतो इतकं नुकसान झालं. आता एकाच पक्षाचं सरकार असताना सुद्धा प्रस्ताव पाठवायला मात्र 1.5-2 महिने उशीर झाले. संसदेत ज्यावेळेस अमोल कोल्हे यांनी विचारलं त्यावेळेस केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग यांनी सांगितलं की अजूनही राज्य सरकारचा प्रस्ताव आम्हाला दाखल झालेला नाही. आणि हे त्यांनी संसदेत ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर राज्यात बातम्या पसरल्या सगळीकडं. देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांची नाचक्की व्हायला लागली. शेतकरी त्यांना शिव्या घालायला लागले. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी हेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग आले संसदेत आणि एक वाक्यात त्यांनी सांगितलं की 27 नोव्हेंबर 2025 ला केंद्राला राज्य सरकारने प्रस्ताव दिला म्हणून. इकडे देवेंद्र फडणवीस अगोदर सांगत होते प्रस्ताव दिला, दुसरीकडे केंद्राचे कृषी मंत्री सांगत होते प्रस्ताव दिला नाही. परत छितू व्हायला लागली. लोक यांच्या तोंडावर थुकायला लागल्यानंतर पुन्हा ती आली शिवराज सिंग सावरून घ्यायला. ते परत सांगायला लागले नाही नाही प्रस्ताव आला आता. म्हणजे तेच शिवराज सिंग संसदेत खोटं बोलत होते. एकतर अगोदर खोटं बोलत होते प्रश्न विचारण्याच्या अगोदर, किंवा नंतर तरी खोटं बोलत होते. म्हणजे असा हा एकूण सगळा गोंधळ आहे.
आता राज्यातले कृषी मंत्री दत्ता भरणे एकदम मूर्ख माणूस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पत्रकारांनी त्यांना विचारलं का प्रस्ताव जायला इतका उशीर का झाला? 1-1.5 महिना होऊन गेला पथक येऊन केंद्रातलं, तर तुम्ही अजून प्रस्ताव का नाही दिला? तर हा मूर्ख माणूस सांगतो की आपल्या समितीला, आपण जी समिती नेमलेली कर्जमाफीसाठी, ते समितीचा अहवाल आपल्याला मार्च ते एप्रिल पर्यंत येणार आहे. मग आपण केंद्राकडे जाणार आहोत निधी आणायला. अरे मूर्खा, तुला पत्रकारांनी प्रश्न काय विचारला? का एनडीआरएफ मधून जी मदत मिळणार आहे तिच्यासाठी जो प्रस्ताव पाठवायचा असतो तिला उशीर का झाला? तर हा काय सांगतो? कृषी मंत्री मूर्ख ढस आला, हा सांगतो कर्जमाफी बद्दलच्या कमिटीचं. अरे तुला प्रश्न काय विचारला, तू सांगतो काय? आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. तुम्ही कुठल्याही युट्यूबवर जाऊन कुठल्याही चॅनलची बातमी बघा, त्याला प्रश्न एक विचारला, हा उत्तर एक देतोय. म्हणजे सगळीकडे अनागुंदी माजलेली, गोंधळ, कशाचा पायपूस कशात नाही, कोण काय करते कोणालाच पत्ता नाही. म्हणजे असा एकूण सगळा हा कारभार चाललेला. आता ही राज्य सरकारची बदनामी नाही बरं का, हे प्रत्यक्षात दिसतंय असं आहे. हे काही मी माझ्या खिशातून काढून सांगितलेलं नाही. दत्ता भरणे कृषी मंत्री, म्हणजे अगोदरचा जो कृषी मंत्री होता तो माणिक कोकाटे, तो तर एकदम भंपकच होता. त्याच्या पुढचा हा आणखी पुढचा पाया व्हर्जन निघालंय, प्रो व्हर्जन निघालंय दत्ता भरणे. त्याला विचारलं एनडीआरएफच्या मदतीबद्दल, हा सांगतोय कर्जमाफीच्या प्रस्तावाबद्दल, कर्जमाफीच्या कमिटीबद्दल. आता त्या कमिटीचा आणि एनडीआरएफच्या मदतीचा काय संबंध आहे? आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा, म्हणजे तिकडं संसदेत प्रश्न विचारल्यानंतर ह्या माणसाला जाग यायला लागली. अभ्यासू, म्हणजे ढ ढ, हा तर ढ मुख्यमंत्री राज्यातला एक, म्हणजे या राज्याला लाभलेला एकमेव ढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आपण बघत असतो ना कायम, काही विचारलं का पत्रकारांनी कर्जमाफी कधी होणार? अभ्यास चालू आहे. 2017च्या वेळेस पण प्रश्न विचारला लोकांनी कर्जमाफीबद्दल, अभ्यास चालू आहे. आणि हा अभ्यास किती दिवस करतो? 3-3, 4-4 वर्ष. म्हणजे इतका ढ मुख्यमंत्री ह्या राज्याला याच्या अगोदर लाभलेला नाही आणि भविष्यात सुद्धा असा ढ मुख्यमंत्री राज्याला मिळणार नाही. अभ्यासच करीत असतो फक्त, आणि अभ्यासातून काही निष्पन्न होत नाही. शिवराज सिंग चौहान आपण बघितलं, 27 नोव्हेंबरला परत येऊन सांगतो नाही नाही आता प्रस्ताव आलेला आहे. म्हणजे एकूण हा सगळा गोंधळ आहे. आपण कुठून गोंधळची कशी मालिका आहे किंवा कशी सिरियल हे सांगितलं. अगदी जालना, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यात तलाठ्यांनी कसा गोंधळ केला, आवडती नावडतीच्या खात्यावर पैसे जमा केले, आणि इकडं केंद्रीय कृषी मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे कृषी मंत्री यांच्यात सुद्धा मेळ नाही. त्याला प्रश्न एक विचारला, उत्तर एक देतोय. मुख्यमंत्र्याला माहित नाही प्रस्ताव दिला का नाही, ते सांगतात दिला, पुन्हा तिकडे कृषी मंत्री पळत पळत जातात संसदेत आणि सांगतात नाही नाही प्रस्ताव. जे एकूण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अजिबातच कोणी गंभीर नाही आणि यांना शेतकऱ्याची घेणं नाही. एकूण सांगायचं ह्या व्हिडिओचं तात्पर्य एवढंच आहे, सगळी अनागुंदी आहे. यांचं म्हणजे कुठंच लक्ष नाही, फक्त निवडणुका जिंकणे, दुसऱ्याचे पक्ष फोडणे, दुसरा नेता आपल्या पक्षात कसा येईल, आपला पक्ष मजबूत कसा होईल, त्याच्यावरच्या ईडीच्या केसेस कशा बंद करता येतील, आणि त्याला पक्षात घेऊन पक्ष मजबूत करण्याचं काम चालू आहे. देश मजबूत करण्याचं काम चालू नाही. धन्यवाद मित्रांनो. तुमच्याबद्दल हे किस्से आलेलेच असतील, नसल आले तर ते मी पोहोचवले, आणि असेच चांगले किस्से, सत्य किस्से आणि तथ्य असलेले किस्से माहीत करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.